झोपेत काय पण नको बोलू. काय सांगू ऋषा मर्दा, लय भारी स्वप्न पडलं. काय रे? अरे ऋषा, आपल्या जयसिंगपूरच्या छत्रपती शाहू महाराज स्टेडियम मध्ये रंजक मॅच चालू आहे. असं पब्लिक, इकडं पब्लिक. तू क्रिकेट खेळतोय, तुझ्या हातात बॅट आहे, बॉलर असा बॉल टाकला आणि तो असा मारला. मला वाटलं मला येऊन लागला राव, म्हणून ओरडत होतो. स्वप्न चांगलं पडले, अजून नाही ना काय पडलं? पडलं ना रे. मी आता पोलीस भरतीची तयारी करतोय ना, तर आपल्या शिरोळमध्ये पोलीस भरती होते. मी त्या ग्राउंडवर असा धावतोय. तुला जी स्वप्न पडलेत ना ती सगळी खरे. पहिल्यांदाच चांगली आणि खरी होणारी स्वप्न पडले. आपल्या जयसिंगपूर मधील छत्रपती शाहू महाराज स्टेडियमची महाराष्ट्र असोसिएशन कडून पाहणी झाली आणि लवकरच रणजी सामने खेळली जाणार आहेत. का भारीच घ्या. आपल्या शिरोळमध्ये तालुका क्रीडा संकुलासाठी 7 एकर जागा क्रीडा खात्यासाठी मंजूर केली आहे. मी तुला सांगतो, त्यामध्ये इंडोर स्टेडियम आणि पोलीस भरतीसाठी 400 मीटर ट्रॅक मंजूर झाला आहे. भविष्यात पोलीस भरती सुद्धा होणार आहे. बरं झालं ऋषा, सगळं आपल्या इथेच होते, कुठं बाहेर जायची गरज नाही. पण मला सांग ऋषा, आपल्यासारख्या तरुण मुलांचा एवढा विचार करते तरी कोण आणि कोणामुळे शक्य होते? माझ्यासारखा खेळाडू असू दे किंवा तुझ्यासारखा पोलीस भरती करणारा तरुण असू दे, आतापर्यंत आपल्यासारख्या तरुण पोरांचा विचार हे फक्त आपल्या यड्रावकर साहेबांनीच केला. जनतेतील प्रत्येक नागरिकाचा विचार करणारे फक्त आपले यड्रावकर साहेब आहेत. खबर पक्की, पुन्हा एकदा आपले यड्रावकर साहेबच आमदार नक्की. चला देऊया यड्रावकर साहेबांना साथ आणि घडूया विकासाची नवी वाट. आपले आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर. येणार शिट्टी, घुमणार शिट्टी, येणार शिट्टी.